हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो 4 दिवसाच्या फुल एन्जॉयमेंटनंतर आज अखेर आपला परतीचा प्रवास सुरू होतो आहे. येता वेळेस आपण पुणे कोल्हापूर आंबोली घाट मार्गे गोव्याला आलो होतो. पण जाता वेळेस आपण जाणार आहोत मुंबई गोवा हायवेनी कोकणातून पनवेलवरून पुणे असं प्रवास करणार आहोत. जेणेकरून दोन्ही मार्ग आपल्याला व्यवस्थित एक्सप्लोअर करता येतील. आणि जाता वेळेस आपण गणपतीपुळेलाही वस्ती करणार आहोत. आज ॲक्च्युली अंगारकी आहे आणि त्या निमित्ताने आपण तिथे जर वस्ती केली तर तो गणपतीचा एक चांगला दर्शन आपल्याला आज होऊन जाईल. आता आम्ही सर्व ऑलरेडी निघालो आहोत. सर्व पॅकिंग आमची झालेली आहे. गाडी गोवामध्ये मागच्या 4 दिवस आम्ही पारा रोड, चापोळा फोर्ट मधलं ते दिलछता फिल्ममधलं शूटिंग पॉईंट खूप फेमस पॉईंट आहे. त्यानंतर डोनापोला जेटी आणि तिथलं ते सिंगम मधलं शूटिंग पॉईंट, ओल्ड गोवामधलं चर्च, मंगेशी टेम्पल, अशा बऱ्याच गोष्टी छोट्या मोठ्या इथे आम्ही बघितल्या गोवामध्ये. टिटोज लेनवर बाकी सर्व टाईम आम्ही बीचवर स्पेंड केला. बीचवर फोटोशूट करणं किंवा लाटांचा आनंद घेणं, शाकवर बसून सनसेट एन्जॉय करणं, इतर ठिकाणी फिरण्यात वेळ घालवण्यापेक्षा बीचवरच बसून रिलॅक्स करण्यास पसंती दिली आम्ही. सो सकाळी आपण 8:15 वाजता जर्नी स्टार्ट केली होती. आता वाजलेत 8:40 आणि फक्त 12 किलोमीटर अंतर आपण कवर केलेलं आहे. आणि आत्ता आपण गोव्यातून बाहेर पडून MH66 हायवेला लागलेलो आहेत. असं बघूया, कंटिन्यू करूया. आता पुढे प्रवास मी तुम्हाला प्रत्येक वेळी अपडेट देतच राहीन. सो या रोडचे करंट म्हणजे लेटेस्ट अपडेट मी अजूनपर्यंत बघितलेले नाहीत की कसं रोड आहे, काय आहे ते सर्व रोड माझ्यासाठी पण न्यूज असेल. बघूया पुढे जाता. मित्रांनो, आम्ही आता थांबलो आहे नाश्त्यासाठी या हॉटेलला. आणि ॲक्च्युली ते काजूगर पण आहे. ॲक्च्युली आम्ही गोव्यामधून काजूगोले घेतले नव्हते, म्हणजे गोव्यामधून ते त्या कलकुटे बीचवरून. स्वतः नाईलाजीने आम्हाला इथे थांबावं लागलं, कारण गोव्यामधलेच काजू घ्यायचे होते, घरी न्यायचे होते. सो इथे थांबून आता काजूगोले वगैरे घेतलेले आहेत. युग आणि प्रेम नाश्ता करतात. आम्ही थोड्या वेळ निघणार आहोत इथून. आता जवळजवळ आपण 35 किलोमीटर क्रॉस केलेलं आहे. गोव्यामध्येच आहोत अजून. 35 किलोमीटर पुढे आलेलो आहे मुंबई गोव्याला. आणि आत्ता वाजलेले आहेत 9:20. सो 9:30पर्यंत आपण इथून निघू. सो गाईज, ही आहे गोवा महाराष्ट्र बॉर्डर. आणि आमचं टेन्शन असं आहे की प्रेमनी 2-3 बॉटल घेतलेल्या आहेत आणि ते समोरच बॅगेत आहेत. जर इथं पकडलं तर चांगलं फाईन द्यावं लागेल, कारण इथे चेकिंग होतेच बॅगांची. पण सकाळची वेळ आहे, त्याच्यामुळे कदाचित चेकिंग होणार नाही. बघूया लक कसं आमचं साथ देते ते. म्हणून ह्या ट्रकच्या मागे चाललो. सपोज जर तिथे पोलीस काका पण होते आणि अच्छा ओके, कोणी नाही थांबवले, चाललो आहे आम्ही. सुटलो. झेंडे बघा किती रोडला लागलेले आहेत आणि मागं पोस्टर पण भरपूर लागले होते. एकच नारायण राणेंचे पोस्टर लावले होते. आम्ही 3-4 दिवस गोव्यात होतो, पण एक पण असं कुठं पोस्टर बघितलं नाही जिथे पॉलिटिकल लोकांचे पोस्टर लागलेले असतील किंवा असं काय. एकही कुठं दिसलं नाही. आणि इथं पूर्ण पॉलिटिकल पार्टीचे, भाजपाचे सगळे बोर्ड लागलेले आहे, हे झेंडे लागलेले आहेत. तिकडे मागे आणखी 1-2 पक्षांचे झेंडे लागले होते. मित्रांनो, आम्ही आता आहोत वेंगुर्ल्याला. गोव्यापासून जवळजवळ आता आम्ही एक 60 किलोमीटरच्या आसपास आलो आहे पुढे वेंगुर्ल्याला. आणि जर आता रोड बघा, रोड किती चांगले झालेले आहेत. हा मुंबई गोवा हायवे खूप छान रोड झालेले आहेत. 18 वर्षाची तपश्चर्या, म्हणजे जे 18 वर्ष लागले ह्या रोडला बनवायला, अजून बनतेच रोड. तरी पण जे बनलं आहे ते एकदमच चांगलं बनलं आहे. या रोडवरचा आमचा पहिला टोल, पण लकीली जो टोल चालू नाही. पोलीस बंदोबस्त भरपूर आहे. कदाचित नारायण असेल, येणार असेल की ते माहिती नाही. बऱ्याच ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे.
सो आता आम्ही पोचलो आहे कणकवलीला आणि इथून 148 किलोमीटर अजून दाखवते गणपतीपुळे. 2 तास 45 मिनटं दाखवतात, पण रोड खूप चांगला आहे त्याच्यामुळे तेवढं कंटाळा येणार नाही. गोव्यापासून आता आम्ही परत राजापूर इथून काहीतरी 30-40 किलोमीटर आहे. आम्ही आलोय आता जवळजवळ 130 किलोमीटर आम्ही आलोय आणि 130 पूर्णपणे 99% रोड कम्प्लीट आहे. थोडा कुठे थोडासा 99% रोड क्लिअर आहे आणि एकदम मस्त रोड आहे. एक्सप्रेस हायवे सारखा रोड आहे. आपला मुंबई पुणे हायवे जसा आहे तसा रोड आहे. 3 बाजूला मस्त आणि इथे खूप गाडी कमी बघा. पुढं बऱ्याच अंतरावर मला गाडी दिसणार नाही, ना पाठी ना गाडी ना पुढं. खूप कमी गाड्या चालतात त्याच्यामुळे पूर्ण रोड खाली आहे. मस्त 105 100-105 स्पीडला गाडी चाललेली आहे. आम्ही ॲक्च्युली काल गोव्यात काजू बघत होतो. सगळीकडे काजू 800, 900, 1000, 1100, 1200 असेच काजू सुरू करत होते क्वालिटीनुसार. एक काजू खूप चांगला होता, त्याचे 900 रुपये काहीतरी रेट होता आणि तो फायनली आम्हाला 750 पर्यंत द्यायला रेडी झाला होता. लेडीजची सगळं असतं की जे बार्गेन करत असं दर्शन काल घेऊन दिलं नाही. म्हणलं अजून पुढं बघूया, चांगला भेटेल. आणि तो 750चा काजू होता. सोडला आम्ही आणि दुसऱ्या सगळीकडे काजूची क्वालिटी खराब होती. एवढी चांगली क्वालिटी नव्हती आणि जी क्वालिटी चांगली होती त्याची 1100-1200 असं दाखवत होते. काल आम्ही गोव्यात काजू घेतलाच नाही आणि आता येता सगळीकडे बघतो त्याच्यापेक्षा जास्त रेट चालू आहेत. म्हणजे इथे कोकणमध्ये पण कणकवलीच्या आसपास काजूचे रेट एकदम जास्तच आहेत. म्हणजे जो आम्ही 750ला काजू बघितला होता तो इथे 1000च्या खाली कोण देत नाही. त्याच्यामुळं नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला आवडले का वस्तू तर घेऊन टाका तिथेच. पुढे आणखी कमी भेटेल या हिशोबाने झाला तर कदाचित ती गोष्ट पण तुम्हाला घेता येणार नाही. सेम तशी आमच्यासोबत झालेली आहे सिच्युएशन. आणि जीनी आम्हाला काजू घेऊन दिले नव्हते ती आरामात झोपली. आता चुलीवरचे भाजलेले काजूगर, सगळीकडे काजूगर जे आहेत सगळीकडे 1000च्या वरतीचे रेट चालू आहेत. म्हणजे 650-700 ते एकदम खराब काजू आहेत. म्हणजे कोणाला देऊ पण शकत नाही. बघूया आता पुढे काय भेटलं. ते थोडं घेतलेले काजू तसे 1 kg काजू घेतलेले, पण ते जरा जास्त पाहिजे होते कारण नातेवाईकांना पण द्यायला लागतील किंवा घरात पण ठेवायला लागतील. आता बघूया पुढे जाऊन कुठे चांगले भेटले काजू तर घेऊया, अदरवाईज बिना काजूचं जावं लागेल. खारेपाटण. मित्रांनो आम्ही आता खारेपाटणला पोहोचलोय. इथून राईट मारून तर पुण्याला जायला रस्ता आहे. कुठला घाट माहिती नाही, पण इकडनं एक रस्ता जातो पुण्याला. आता आम्ही जवळजवळ 150 किलोमीटर कव्हर केलंय. सकाळी निघालो तो 8:15 वाजता. आता वाजले 11:15. म्हणजे जवळजवळ 3 तास झालेले जातात. आणि मध्ये फक्त आम्ही एक अर्धा तासाचा ब्रेक घेतला होता नाश्त्यासाठी. त्याच्यानंतर कंटिन्यू चालतो. म्हणजे 2.5 तास ऑलरेडी आम्ही ड्राईव्ह केलेले नाही, आणखी 2.5 तास दाखवतो त्याच्यात.
109 किलोमीटर अजून गणपती पूल इथून आहे आणि 2.5 तास 2 तास 17 मिनिटं अजून दाखवतात. बघूया कोकणातली सौंदर्य तर तुम्ही बघू शकता. रोडच्या साईडला कंट्रोली ग्रीनरी आहे. इथून निघाले आम्ही तिथून आतापर्यंत असं कुठं असं दिसलं नाही की एकदम एक तर रोड खूप चांगले आहेत आणि त्याच्या साईडला जी ग्रीनरी आहे ती पण एकदम मस्त आहे, लाजवाब. म्हणजे आपण ऐकतो की कोकणात यावं, कोकणात यावा, कोकणाचं सौंदर्य बघायला. खरं खरं आहे. म्हणजे पावसाळ्यात तर आणखी उठून दिसत असेल, पण या दिवसात जसं म्हणजे हा हिवाळा आहे आता जानेवारीमध्ये, या दिवसात खूप छान सौंदर्य दिसतं. म्हणजे सगळीकडे डोंगर, झाडं आणि म्हणजे ग्रीनरीच दिसते सगळीकडे. खूप छान. मित्रांनो, तर हा आहे आपल्या प्रवासातला, ह्या रिटर्न जर्नी मधला दुसरा टोल. पण आपल्या काय म्हणतो बेस्ट लक बोलू शकतो आपण त्याला. हा पण टोल चालू नाही आहे, त्याच्यामुळे एवढा भारी रोड बनवून सुद्धा हे लोक टोल घेत नाही. मित्रांनो, आता आम्ही पोचलोय लांजा. अजून इथून गणपतीपुले 63 किलोमीटर दाखवते. 1 तास 34 मिनिटं दाखवतात. आणि आम्ही आता डिस्टन्स कव्हर केलेलं आहे अराउंड 190 किलोमीटर. लांजाचा मार्केट आहे अजून. म्हणजे ह्या पूर्ण रोडवर आतापर्यंत जिथून आम्ही चालू केलं होतं गोवापासून ते इथपर्यंत सर्व रोडचं काम झालेलं आहे. 99% रोडचं काम झालेलं आहे. फक्त हा लांजाचाच ब्रिज मी बघतोय की हा अजूनपर्यंत कम्प्लीट नाही झालेला आहे. आणि हा फक्त एवढाच पोर्शन आहे. म्हणजे अगदी 400-500 मीटर किंवा म्हणजे पूर्ण लांजा पकडलं तर 1 किलोमीटरच्या आसपास असेल. अदरवाईज सगळं काम कम्प्लीट झालेलं आहे. भरपूर. आणि आता ओमकार ड्रायव्हिंग सीटवर बसलाय. ओम पाटील, सावकाश ओमकार. समोर भक्ती मावशी मध्ये देते. पण मावशी बघ, हे सगळी सुकी मच्छी.
हा पण ऑलमोस्ट ब्रिजचं काम झालेलं आहे. म्हणजे हे शेवटचं कॉलम माझ्यामध्ये हाच एक कॉलम राहिला आहे, बाकी सर्व कॉलम दिसत झालेले आहे. ब्रिज हा पण ब्रिज लवकर चालू होईल, कारण आम्ही राजापूरचं पण आमचं असं झालं. राजापूरचं आम्हाला बघायचं होतं ॲक्च्युली, तिथलं पण मी शूट करणार होतो. पण राजापूरचा ब्रिज कंप्लीट झाला होता आणि कधी ब्रिज आम्ही क्रॉस केला, राजापूर कधी क्रॉस केला ते समजलं पण नाही मला. आता फक्त 62 किलोमीटर झालेलं आहे इथून गणपतीपुले. आणि 62 मधलं माझ्यामध्ये ते 40 किलोमीटर हायवेपासून आतमध्ये आहे गणपतीपुले. तसं बघायला गेलं तर ते रत्नागिरीच्या आसपास, रत्नागिरी 20-25 किलोमीटरच्या आसपास असेल. ते लांजाचा जो बोललो होतो तोच 1 किलोमीटरचा पॅच थोडासा खराब आहे, म्हणजे ते काम चालू आहे अजून त्याचं. बाकी पुन्हा पुढे सर्व काम कम्प्लीट आहे आणि चांगला रोड कंटिन्यू आहे इथून पुढे. आता पुढे माहिती नाही कितपर्यंत कसं रोड आहे ते. मित्रांनो, लांजामधला जो 1-2 किलोमीटरचा पॅच हे होता, खराब होता, त्याच्यानंतर चांगला रोड आला होता पुन्हा. आणि पुन्हा आता हा 8-10 किलोमीटर झाले म्हणजे रोड चालू आहे चांगला रोड. मग इथला थोडासा पॅच 100-150 मीटरचा पॅच वर्क इन प्रोग्रेस आहे, काही कंप्लीट झालेलं आहे, असंच कंटिन्यू चालू आहे. आता तुम्ही बघू शकता साईडला कामं चालू आहेत ऑलरेडी रोडची. अजून एक 5-6 महिने जातील माझ्यामध्ये हे कम्प्लीट व्हायला. बऱ्यापैकी रोड कम्प्लीट झालेला आहे. तर आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स बघितला गोवापासून ते इथपर्यंतचा, तर याच्यात बऱ्यापैकी म्हणजे 95% रोड कम्प्लीट झालेला आहे आणि खूप चांगला आहे. लांजापर्यंत तर एकदमच 99% कम्प्लीट झालेलं आहे. 99% कम्प्लीट झालेलं आहे. लांजानंतर थोडंसं पॅचचं काम चालू आहे मध्ये तिथल्या. अदरवाईज रोड अजूनही इथे खूप चांगला आहे. आम्हाला ॲक्च्युली थोडा जास्त टाईम झाला, कारण मध्ये थांबत आलो. जरा खूप चांगले सीन दिसत होते रोडचे, त्याच्यामुळे मग शूट करत आलो. आणि 8:15 वाजता आम्ही निघालो होतो तिथून गोव्यामधून. आणि तेव्हा दाखवत होता 4 तास 40 मिनटे. म्हणजे आम्हाला वाटलं होतं की आम्ही 12च्या आसपास पोहोचू, पण अजूनही 48 किलोमीटर दूर आहे इथून गणपतीपुले. अँड 1.25 तासाचं अंतर दाखवतं अजूनही. 1.25 तास अजूनही लागेल आम्हाला. म्हणजे आता वाजलेले आहेत 1:15 वाजलेले आहे. म्हणजे जवळजवळ 2 वाजता आम्ही पोचू. 1-1.5 तास आम्ही लेट आहोत सध्या. आणि तसंही तिथे जाऊन म्हणजे फक्त दर्शन घ्यायचं आणि आरामच करायचं आहे. जर वेळ मिळाला तर वॉटर स्पोर्ट करणार आहोत, कारण गोव्यामध्ये वॉटर स्पोर्ट करायला भेटले नाही आम्हाला, म्हणजे जेवढा टाईम भेटलाच नाही. तर वॉटर स्पोर्ट करायचं आहे लोकांना, तर टाईम भेटला तर. इकडे पण पूर्ण लाल माती आहे आणि खाली खाई आहे असं वाटते. तिकडे डोंगरावर आहे. आज उपवास आहे, निरंकार उपवास आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे रत्नागिरीच्या जस्ट 5 किलोमीटर पुढे. 5 किलोमीटर मागे लेफ्ट घेऊन रत्नागिरीला दाखवत होता. 30 किलोमीटर माहिती नाही, पण रत्नागिरीला दाखवत होता. आता इथून पुढे एक लेफ्ट आहे आणि लेफ्ट घेऊन 30 किलोमीटर आतमध्ये जायचं आहे रत्नागिरीला, सॉरी गणपतीपुलेला. लालपरी गोव्यामध्ये एक आहे. म्हणजे आता माहिती नाही, मी आता पण बघितलेलं नाही, पण गोव्यामध्ये असं स्टेट ट्रान्सपोर्ट नाही आहे काही. प्रायव्हेट बस आहेत. म्हणजे असं आपली जशी
लाल परी दिसते तशी तिथे काही लाल परी वगैरे काही दिसलं नाही किंवा कुठला कलर स्टेट ट्रान्सपोर्टचा दिसला नाही. सर्व कुठल्याही बस जसं आपल्या खाजगी बस असतात त्या बस होत्या आणि त्याच्यात हाफ चड्डीवाला कंडक्टर बघितला मी. प्लस गोव्यामध्ये ओला उबर चालत नाही, त्याच्यामुळं तुम्हाला जर बाहेर फिरायचं असेल तर एक तर प्रायव्हेट तुम्ही कार किंवा बाईक रेंट करा, अदरवाईज त्यांच्या ज्या खाजगी बसेस आहेत त्या बसेसमध्ये जाऊन ट्रान्सफर करा. आता हा आपण लेफ्ट घेतलेला आहे गणपतीपुळेसाठी. इथून 30 किलोमीटर गणपतीपुळे दाखवते. आता शेवटचे 12 किलोमीटर तर 17 मिनिटात पोहोचू. आम्ही गणपतीपुळे जे भक्त निवास आहे तिथे रूम बुक केलेले आहेत ऑलरेडी. माहिती नाही म्हणजे पहिल्यांदा चालू होते. बऱ्याच जणांचे रिव्ह्यू होते चांगले की चांगले रूम आहेत ते. तिथे जाऊन चेक करू कशा रूम आहेत त्या. ते चांगले असतील तर आपण तिथंच स्टे करू, अदरवाईज मग प्रायव्हेट रूम बघू. म्हणजे हॉटेलला जाऊन एकदा चेक करू, हॉटेलला जाऊन रूम बघू. आज स्टे तर करायचं आहे इथे. रोड खूप चांगला आहे इथून रत्नागिरीपासून, म्हणजे ज्या हायवे नॅशनल हायवेपासून NH66 पासून जो गणपतीपुळेपर्यंत जो हायवे आहे तो पण हायवे खूप चांगला आहे. हायवे म्हणजे हे स्टेट हायवे आहे तो पण खूप चांगला आहे. सेम असाच तो एकदम क्लीन रोड आहे. आज अंगारकी असल्यामुळे थोडीशी ट्रॅफिक आहे या रोडला. मध्ये मध्ये गाड्या ओव्हरटेक करायला जास्त स्पेस भेटत नाही. भक्त निवासला हा एक शॉर्टकट आहे इकडनं. आता गुगल ताईने दाखवलं इकडनं म्हणून इकडनं आलो. मस्त रस्ता आहे, झाड इथून चाललेलं आहे. दोन्ही साईडला आंब्याच्या बागा आहेत आणि आंब्यावर मोर बघा पूर्ण ब्राऊन झालेलं आहे. पूर्ण ब्राऊन जे होतं त्याला ब्राऊन होतं, पिवला नाही पिवलं थोडासा लालसर काय तांबड बोला त्याला, ऑरेंज कलर टाईप. रोड एकदम पीसफुल आहे आणि एकदम शांत मस्त रोड आहे. झाडीतून मस्त की चालले. आंब्यांचं सीझन असल्यावर यायला पाहिजे. आंब्याच्या सीझन पूर्ण आंबे लागलेले असतात त्याच्यात. हा आता आम्ही आलोय भक्त निवासला. लेफ्ट साईडलाच भक्त निवास दिसतोय. Your destination is on the left. गेट तर लावलेलं आहे. आले समोर का? ठीक आहे.
मित्रांनो, आता आम्ही आलो आरेवारे बीचला. इथे गणपतीपुलाच्या जस्ट 10 किलोमीटर पुढे. इथे ऑलरेडी आता अंधारा पडलेला आहे, थोडा आम्हाला उशीरच झाला. तर आम्हाला ॲक्च्युली इथे येऊन ॲक्टिव्हिटी करायच्या होत्या. ही जीप लाईन वगैरे होती. जीप लाईन इथली थोडी फेमस आहे, कारण खूप लॉंग डिस्टन्स आहे. तिची लाईट पेटते, तिकडनं स्टार्ट होते आणि इथे एंड होते. प्लस वॉटर ॲक्टिव्हिटी पण करायच्या होत्या. पण एकतर आम्हाला गोव्यावरून इथे गणपतीपुळ्याला पोचायला उशीर झाला. त्याच्यानंतर चेकिंगमध्ये थोडंसं उशीर झाला आणि नंतर मग मंदिरात गेल्यानंतर मंदिरात खूप जास्त गर्दी होती. दर्शन तर नाहीच झालं, पण त्या गर्दीमुळे आम्हाला तिथून बाहेर पडायला पण थोडा उशीर झाला आणि फायनली मग इकडे येऊन पोचलो. पण वर्थ आहे. संध्याकाळचा पण माहोल एवढा बनलेला आहे ना आणि एवढा नजारा सुंदर दिसतोय. रात्री आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत, 6:45 झालेत ॲक्च्युली. अंधार पडायला आला आहे, पण खूप खूप चांगलं वातावरण आहे इथे. बघूया, थोडा वेळ टाईमपास करून आता आम्ही निघून जाऊ, कारण तसं आता काही कोणत्याही ॲक्टिव्हिटी करायला इथे भेटणार नाही. गुड मॉर्निंग. सो रिटर्न जर्नी स्टार्ट झालेली आहे आमची. गणपतीपुलावरून निघालो, गावी चाललो आहे शिवला. शिव इथून 241 किलोमीटर दाखवतो, म्हणजे 245 किलोमीटर, 4 किलोमीटर पुढं आलो आम्ही. 4 तास 54 मिनटं, 5 तास 5 तास दाखवतात इथून. सो आता वाजलेले आहेत 7:44. 8 नंतर 5 तास 1 वाजेपर्यंत पोहोचण्याचे चान्सेस आहे. 1 पर्यंत पोचायला पाहिजे आम्ही. 1-1 नाश्ता वगैरे बघून 1:30-2च्या आसपास आम्ही पोचू. बघूया, कंटिन्यू करूया आता. रस्त्याची परिस्थिती बिकट आहे, म्हणजे बिकट म्हणजे रत्नागिरीनंतर हे रस्त्याचं काम बरंच पेंडिंग आहे. कंटिन्यू काम चालू आहे. समजा गाडी सेकंड थर्डवर पण चालत नाही, एवढं खराब आहे. आता जास्त पॅच नाही होतं तरी 10 किलोमीटरच्या आसपास कव्हर केलेलं रत्नागिरी. रोड खराब आहे, मध्ये मध्ये पॅच चांगले आहे. धोका बघा बाहेर, धोका भरपूर धोका पडलेला आहे. आता वाजलेले आहेत 9:15, 8:30 वाजलेले आहेत आणि 9:30 वाजताची परिस्थिती आहे. तर आता आम्ही पोचलो आहे संगमेश्वरला. भरपूर धोक्याचा रोड होता मागच्या अर्धा तास. आता जवळजवळ 3 तास 56 मिनटं दाखवतात डेस्टिनेशनला पोचायला. 7 किलोमीटर अजून आहे. भरपूर रोडचं काम चालू आहे, एकदम स्लो गाडी चालू आहे. आणि ओंकार गाडी चालवतात आता.
शांत बस रे. किती किती मस्ती करतोस. आईला हेल्प फोन करा. माझ्या पुट्टी व्हायचा व्हिडिओ का ना मारता येता ना वेगळा कपूर आता देत होते. आजचा पहिला नाश्ता हॉटेल श्रद्धा फॅमिली रिसॉर्ट. थांबलो आताच. भरपूर भूक लागली होती. 9:15 झाले. सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. चहा पण घेतला होता. त्याच्यामुळे थांबून मग इथे नाश्ता करतो. येऊ योग चिपळूणला बोलतो. चिपळूणला टोलगेट आहे. टोलगेट आहे का? डायरेक्ट गाडी में बाहर ऑटो आहे. आहे हा मित्रांनो आमच्या रिटर्न जर्नी मधला 4था टोल आणि तोही नाबाद. वाईट बॉल तोही व्हाईट बॉल. 4ही टोल ऑफ झालेले आहेत. 4ही टोल इनॅक्टिव्ह आहेत. तुझ्यात लागल आहे युग बाद झालं. चिपळूण राहायला फक्त 16 किलोमीटर. उंटाचा मस्त असतो. खेड 48 किलोमीटर. आणि फक्त राहिलाय फक्त 3.5 तासाचा प्रवास आमचा राहिला आहे. त्याच्यानंतर 2-3 तास रेस्ट करू गावी आणि नंतर पनवेलला जाऊ. सावर्डे मार्केट आहे. सावर्डेच आहे ना. हो बोर्ड नाही पाठी. सावरडे सावर्डेला पोहोचलो आम्ही. आणि आता चिपळूण राहिला असेल किती राहता 25-20 किलोमीटर जास्त असेल चिपळूण. आता मित्रांनो पोहोचलो फायनली चिपळूणला. 164 किलोमीटर इथून दाखवते नागोठला. सकाळपासून किती अंतर क्रॉस केलं असेल. 100 किलोमीटर क्रॉस केलेलं आहे. 164 क्रॉस करायचं. चिपळूणला पण जे मेन हे आहेत बाजारपेठ वगैरे शहर आहेत ना तिथे अजूनपर्यंत ह्याचं फ्लायओव्हरचं काम बाकी आहे किंवा रोडचं काम चालू आहे अजून. सहली भरपूर पोरांच्या घरात. गणपतीपुरीला पण भरपूर सहली. सगळीकडे एसट्या सहली दिलेल्या होत्या. वाशी देऊ ग्रुप काय माहिती नाही. हा वाशी आपला तिकडची कुठली सहल चाललेली आहे. देऊ परशुराम घाट नाव ह्याच्यावर दाखवतोय. इंटरनेटवर दाखवतोय. परशुराम घाट आता सुरू झालेला आहे. महाड इथून 72 किलोमीटर आहे. आता वाजले सकाळचे 10:40 आणि आम्ही जवळपास 110 किलोमीटरचं अंतर केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. आता 156 किलोमीटर आलेलं आहे अजून बाकी टू रीच नागोठणे. आणि त्याच्यासाठी टाईम दाखवतोय गुगलताई 3 तास दाखवतोय. 2.55.
हे MIDC आहे, लोटे MIDC, लोटे परशुराम MIDC बोलतात, कारण परशुराम घाटापासून जसं उतरल्यानंतर ही MIDC चालू होते. मित्रांनो, आपल्या जर्नीतला चौथा टोल ना, चौथा टोल रिटर्न जर्नीमध्ये गोवा टू मुंबई, आणि चौथाही टोल इनॅक्टिव्ह आहे. म्हणजे या रोडला भेटलेले चारही टोल पर एकही रुपये आम्ही पे केलेले नाही आहे, कारण सर्वच इनॅक्टिव्ह टोल आहेत. ते जस्ट आता त्यांचं काम चालू आहे, कदाचित लवकर ते चालू करतील. रोडचं तर बऱ्यापैकी काम झालेलं आहे आणि आम्ही फ्री ट्रॅव्हल करतोय रोड. आता ठोकली असते नेक्सॉनचा ब्रेक कंट्रोल भारी आहे, तर आम्ही बऱ्यापैकी स्पीडला होतो आणि ते अचानकच बरी झाली. वाटल्यानंतर ट्रक भरती झाला तिथं, ट्रेलर नाही झालं बस आहे. आपल्या प्रवासातला रिटर्न जर्नी मधला 5वा टोल आणि तोही इनॅक्टिव्ह टोल. अशा तऱ्हेने आपला प्रवास रिटर्नचा फुकट झालेला आहे टोलच्या माध्यमातून. फक्त पेट्रोलचे पैसे लागलाय, 0 रुपीज टोल. लेफ्ट साईडला आता महाड आहे आणि आपण महाडचा ब्रिज क्रॉस केला. आता अगोदर हा ब्रिजचं काम झालं होतं, ब्रिजचं काम झालेलं आहे, त्याच्यामुळे महाड लगेचच क्रॉस केला. लेफ्ट साईडला एक अर्धा किलोमीटर असं गेल्यानंतर महाड सिटी आहे. मित्रांनो, फायनली पोहोचलो आता आम्ही माणगावला. माणगाववरून इथून शिवगाव 50 किलोमीटर जातो, 50-51 किलोमीटर आहे, 1 तास आणखी लागेल शिवला पोहोचायला. माणगावचं हायवेचं काम अजून पण झालेलं नाही, बायपास करतो माहिती नाही, इथं हायवे काही काम चालू दिसत नाही. रूट आहे तोच आहे, बायपास करायचं. माणगावचं हायवेचं काम चालू केलं असेल तर बाकी सर्व ठिकाणी केलेलं आहे. पुढे जाऊन माणगावचं बस स्टॉप आहे आणि इथून 1 किलोमीटरवर माणगावचं रेल्वे स्टेशन पण आहे. Slide left toward National Highway 66. मित्रांनो, हा आपल्या जर्नीचा 5वा टोल, तोही इनॅक्टिव्ह. म्हणजे या हायवेवरील सर्वच टोलचं काम अजून चालू आहे, एकही टोल चालू झालेलं नाही अजूनपर्यंत. माझ्या मते हे 5-6 महिन्यात, 5-6 म्हणजे पुढच्या 2-3 महिन्यात चालू करतील टोल. काम दिसते सर्व फास्टॅग, हे डिटेक्टर वगैरे सर्व लागलेले आहेत. पुढच्या 2-3 महिन्यात टोल चालू करतील असं वाटतं. मित्रांनो, आता आलो फायनल नागोडनाथून बस 15 मिनिटाच्या डिस्टन्सवर आपलं गाव शिव आहे. गावी जाऊन थोडा आराम करून नंतर मग पनवेलला निघूया. आणि हे गाव पाठीमागे नागोडना एस टी स्टँड आहे, एकदम बेकार हालत झालेली एस टी स्टँड. अजूनपर्यंत काम चालू करत नाही, ते भूमिपूजन करून गेलेले आहेत. 2-3 महिने जास्त झाले असतील, पण काम चालू करत नाही. आणि ही छोटीशी शेती आमची नागोडण्याची गावाशेजारी.
शिहू फाटा आणि शिहू गाव. आपण पोचलो. बघा आमचं गाव बघा. तुमच्यासारखं आहे काय? हो थांबा. गुड इव्हिनिंग गाईज. सो आता आपण पोचलोय म्हणजे करंजडेच्या आसपास सोबत पोचलोय. जसं माझ्या राईट साईडला करंजडे आहे. आपण ही गाडी नेक्सॉन आता इथे भावाजवळ देऊ आणि आपली गाडी I-10 घेऊन जाऊ इथून पुण्याला. सो आतापर्यंत आपण बघितला तर 1245 किलोमीटर आपण केलेलं आहे ऑलरेडी. 1245 आणि तिथे पोहोचेपर्यंत 5 किलोमीटर 1250 किलोमीटर आतापर्यंत आपण केलेलं आहे. आणि तिथून ती गाडी घेऊन पुण्याला जाणार आहोत आपण. म्हणजे इथून पुन्हा 110-120 किलोमीटर असेल आपला घर. सो टोटल बघायला गेलं तर 1350 रुपये आपली 1350 किलोमीटर आपली जर्नी झाली स्टार्ट टू एंड. 3 तारखेला सकाळी आपण 4:30 वाजता निघालो होतो. तिथपासून ते आतापर्यंत 1350 किलोमीटर झालेले आहेत. ज्याच्याने आपण जाता वेळेस पुणे टू गोवा वाया आंबोली घाट आपण गेलो होतो. आणि तिथून गणपतीपुलेहून माझ्या गावी शिवूला आणि शिववरून नंतर मग पनवेल आणि पनवेलवरून आता पुण्याला जाणार होतो. ही गाडी आपण देणार आहोत नेक्सॉन. खरंच खूप चांगली गाडी आहे लॉंग ड्राईव्हसाठी. मला खूप कम्फर्टेबल वाटली गाडी. गाडीचा कंट्रोलही खूप चांगला आहे आणि ही गाडी CNG आहे. तर